मी डॉक्टर भुजबळ एस एम महाराजा जीवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा या कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयाचे शिक्षक म्हणून काम करत आहे। तर मित्रहो, आज आपण या ठिकाणी जो घटक घेतलेला आहे तर तो TY.BComच्या वर्गामध्ये शिकत असताना आतापर्यंत आपण जे 3 पॉईंट अभ्यासले, त्यामध्ये एक अभ्यासला मीनिंग अँड स्कोप ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स, त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड आणि डोमेस्टिक ट्रेड वर्सेस इंटरनॅशनल ट्रेड, आणि आता लास्ट पॉईंट आहे त्याच्यामधला की रोल ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन इकॉनॉमिक ग्रोथ। तर हा जो घटक आहे तर हाच घटक TY.BAच्या पहिल्या प्रकरणामध्ये तिसरा पॉईंट आहे की इकॉनॉमिक्स S3 पेपर, की ज्या पेपरचं नाव इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स असेच आहे, तर त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल ट्रेड असा घटक आहे। मित्र, सांगायचं तात्पर्य असं की या दोन्ही घटकाचा अर्थ एकच आहे की आर्थिक विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका स्पष्ट करा किंवा आर्थिक विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व स्पष्ट करा। तर हे आपल्याला या ठिकाणी आज शिकायचं आहे। तर मित्र हो, मी आपल्याला सांगत होतो की आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये विविध प्रकारच्या प्रतिमानांचा उपयोग केला जातो। विकासाला मदत करणाऱ्या अनेक यंत्रणा आहेत, अनेक पैलू आहेत की त्यामध्ये उद्योग क्षेत्र आहे, शेती क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे। तर त्यामध्ये महत्त्वाचा घटक त्यापैकी असणारा की ज्याचं नाव आहे आंतरराष्ट्रीय व्यापार किंवा इंटरनॅशनल ट्रेड। तर अशा प्रकारच्या इंटरनॅशनल ट्रेडमुळे आर्थिक विकासाला गती कशी मिळते, आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेमध्ये व्यापार कसा महत्त्वाचा आहे, व्यापाराची भूमिका नेमकी कशी आहे, व्यापाराचा रोल काय आहे, हे आज आपण या ठिकाणी शिकणार आहोत। तर मित्र हो, प्रथमतः आपण हे शिकायचं आहे की इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे काय, हे आर्थिक वृद्धी म्हणजे नेमकं काय। तर मिनिंग ऑफ इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे दीर्घकालीन सातत्यपूर्ण, दीर्घकालीन किंवा दीर्घकाळामध्ये सातत्यपूर्ण आर्थिक विकास साध्य करणं की ज्यामुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाढ, एकूण भौतिक उत्पादनात वाढ, महत्तम रोजगार संधी, उत्पन्न विभाजन इत्यादी घटकांमध्ये वाढ होत जाणं यालाच आर्थिक वृद्धी असं म्हटलं जातं। म्हणजे एकूणच दीर्घकाळामध्ये सातत्याने सतत अशी प्रक्रिया इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये घडत असते की त्यामध्ये एकूण देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढणं, देशातली एकूण भौतिक साधनसामग्री वाढणं, देशातला एकूण रोजगार वाढत जाणं, त्याचबरोबर देशाचं उत्पन्न आणि त्या उत्पन्नाचं वाटप होणं इत्यादी बाजू साध्य करत असताना त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका ही महत्त्वाची राहिलेली आहे। तर हा नेहमीच आंतरराष्ट्रीय व्यापार हा नेहमीच आर्थिक वृद्धीची प्रेरणा म्हणून कार्य करत असलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ याचा नेमका सोर्स, याचा नेमका मार्ग ज्याच्यामधून खऱ्या अर्थानं इकॉनॉमिक ग्रोथ होत असते, तर त्याचं नाव आहे इंटरनॅशनल ट्रेड किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार। आणि म्हणून प्रोफेसर हेबर्लर यांचं असं मत आहे, ते असं म्हणतात की अल्पविकसित देशांच्या आर्थिक विकास प्रक्रियेत व्यापाराने प्रचंड प्रमाणात हातभार लावलेला आहे। मित्र, परत एकदा सांगतो की हेबर्लर असं म्हणतात की अल्पविकसित देशांच्या आर्थिक विकास प्रक्रियेत व्यापाराने प्रचंड प्रमाणात हातभार लावलेला आहे। तर मित्र हो, अल्पविकसित देश जे आहेत या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये विविध घटकांचा शेअर असतो, विविध घटकाचा हिस्सा असतो, पण महत्त्वाचा जो फॅक्टर आहे, महत्त्वाचा जो घटक आहे की ज्याचं नाव आहे की व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार, या व्यापारानं प्रचंड प्रमाणात हातभार लावलेला आहे आणि त्यामुळेच देशाच्या आर्थिक विकासाची गाडी, आर्थिक विकासाचा दर हा उंचावत असलेला आपल्याला दिसतो। म्हणजे एकूणच त्या देशामध्ये उद्योगधंदे वाढतात, त्या देशातला
रोजगार वाढतो, त्या देशामध्ये गुंतवणूक वाढते, त्या देशातले एकूणच प्रत्येक घटकामध्ये वाढ होत जाते. तर आपण ते पुढच्या म्हणजे या विवेचनामध्ये अभ्यासणारच आहोत. म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे व्यापार हा घटक महत्त्वाचा आहे, असे हेबर्लर या अर्थशास्त्रज्ञानं मत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर प्राध्यापक जॉन स्टुअर्ट मिल या अर्थशास्त्रज्ञानं असं म्हटलेलं आहे की साधनसंपत्तीचा अपुरा वापर होणाऱ्या देशात आंतरराष्ट्रीय व्यापारातील सहभागामुळे औद्योगिक क्रांती सदृश्य परिस्थिती निर्माण होते. तर हे जॉन स्टुअर्ट मिल यांचं असं मत आहे की ज्या देशामध्ये साधनसंपत्तीचा वापर हा अपुरा आहे किंवा त्या देशातली नैसर्गिक साधनसंपत्ती कमी आहे, पण तरी देखील तो देश जर आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रामध्ये उतरला तर आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सहभागामुळे औद्योगिक क्रांतीची सदृश्य परिस्थिती निर्माण होते, हे त्यानं सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याच्यातून आपल्याला एक लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आर्थिक विकास यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. हे ज्या ज्या राष्ट्रांनी ओळखलं, ज्या ज्या राष्ट्रांना ते समजलं, ते राष्ट्र प्रगत राष्ट्र म्हणून पुढे आलेले आहेत. तर त्यामध्ये उदाहरणार्थ इंग्लंड असेल, जपान असेल, अमेरिका असेल. तर एकूणच विकसित देशाची इकॉनॉमी जर अभ्यासली तर या विकसित देशाच्या इकॉनॉमीनं नेमकं जी ती देशाचे त्या देशांची राष्ट्रीय उत्पन्न वाढलं, त्यांचं एकूणच विकसित देश म्हणून गणना होत असेल, प्रगत देश म्हणून त्यांना संबोधलं जात असेल, तर त्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे की त्यामध्ये झालेली औद्योगिक क्रांती. आणि औद्योगिक क्रांतीमधून जे निर्माण केलं, जे उत्पादन केलं, तर ते जगाच्या बाजारामध्ये विकलेलं आहे, जगाच्या बाजारामध्ये त्याची निर्यात केलेली आहे. आणि त्या निर्यातीमधून करत असण्याची जी प्रक्रिया आहे तर त्याला व्यापार असं नाव आहे. आणि अशा प्रकारच्या व्यापारामुळेच खऱ्या अर्थानं त्या देशाचा विकास, त्या देशाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालेली आपल्याला दिसून येते. तर एकूणच सांगायचं तात्पर्य असं की अशा प्रकारची ही आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका नेमकी काय आहे याविषयीचं विवेचन अभ्यासत असताना आपणाला त्याचं मी इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे आपल्याला सांगितलं किंवा सातत्यानं त्या देशाच्या मध्ये असणारी जी राष्ट्रीय उत्पन्नाची बाजू आहे, त्या देशातली भौतिक साधनसंपत्ती आहे, त्या देशातला रोजगार आहे, त्या देशाची इंडस्ट्री आहे, यामध्ये सातत्याने वाढ होत जाणं याला इकॉनॉमिक ग्रोथ असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या या आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराचा रोल नेमका काय त्याचं महत्त्व आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. आणि म्हणून आपल्याला असं दिलेलं आहे की व्यापार हा व्यापाराला आर्थिक विकासाचे इंजिन असं म्हटलेलं आहे. आर्थिक विकासाचं इंजिन म्हणून ते काम कसं करतं तर त्याच्याविषयीचं विश्लेषण आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. तर मित्रहो, कोणत्याही व्यक्तीची व्यक्तिगत डेव्हलपमेंट होत असताना किंवा कुठल्या एखाद्या संस्थेची डेव्हलपमेंट होत असताना त्यामध्ये नेमकी कोणती बाजू सहाय्यभूत ठरते. जसं व्यक्तीच्या बाबतीत, तरुणांच्या बाबतीत, विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपणाला दिसून येते किंवा त्याच्या वयोगटामध्ये त्यानं त्याच्या शिक्षणाच्या बाबतीत, फिजिकल बाबतीत त्याच वयामध्ये जर लक्ष दिलं तर निश्चितपणे त्याची दीर्घकाळामध्ये, पुढच्या काळामध्ये त्याची चांगली ग्रोथ झालेली आपल्याला दिसते. म्हणजे एज्युकेशनल असेल, फिजिकल असेल, एकूणच त्याचं नंतरचे जॉब असेल, त्याच्या बाबतीतलं त्याची इकॉनॉमी असेल, यामध्ये जसं विद्यार्थी दशेमध्ये जसं लक्ष दिल्यानंतर भविष्यामध्ये त्याला त्याचे फायदे मिळतात, त्याच पद्धतीनं देशाच्या अर्थव्यवस्थेला पुढे घेऊन जाणारा जर कोणता घटक महत्त्वाचा असेल तर ज्या ज्या देशानं, ज्या ज्या राष्ट्रानं सुरुवातीच्या काळापासून व्यापार स्वीकारलेला आहे तर त्या व्यापारानं त्या देशामध्ये आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेच्या दिशेने वाटचाल केलेली आपल्याला दिसते. त्या देशाचा आर्थिक विकास झालेला आपल्याला दिसतो. हा आणि हे इतिहास सांगतो आणि आपण देखील आपल्या देशाने ते अनुभवलेलं आहे. मित्रहो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे, मी मागच्या पिरियडला पण आपल्याला सांगितलं होतं की
भारतात ईस्ट इंडिया कंपनी आली, ती ब्रिटिश राज्यकर्त्यांची होती. या कंपनीनं व्यापार करता करता किंवा ब्रिटिश लोक हे व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते बनले, हे आपण अगदी प्रायमरी स्टेजमध्ये शिकलेलं आहात. नंतर हायस्कूलला इतिहासामध्ये 8वी 9वीच्या इतिहासामध्ये पण तुम्ही ते शिकलेलं आहात की ब्रिटिश राजवट भारतामध्ये आली आणि 150 वर्षे सत्ता भोगली. तर याचं नेमकं गणित काय, तर याच्या बाबतीतला आपण सगळा इतिहास अभ्यासलेला आहे. या ब्रिटिश राजवटीनं आपल्या देशावरती साम्राज्य प्रस्थापित केलं, सत्ता हस्तगत केली आणि 150 वर्ष ब्रिटिश राजवट ही भारतावरती हिंदुस्थानवरती होती. तर अशा प्रकारची राजवट प्रस्थापित होत असताना या राजवटीनं काय केलं, तर भारताच्या नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मदतीनं जे भारत हिंदुस्थानामध्ये पिकत होतं ते इंग्लंडमध्ये निर्यात केलं. जे इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीनं निर्माण केलं ते भारतामध्ये आयात केलं. अशा आयात निर्यातीच्या व्यापाराच्या माध्यमातून भारताची साधनसामग्री, एवढी मोठी नैसर्गिक साधनसामग्री की जी स्वस्तात उपलब्ध होत होती, तर त्यामध्ये कापूस असेल, चहा असेल, कॉफी असेल, मसाल्याचे पदार्थ असतील, चामड्याची वस्तू असतील, अशा प्रकारच्या वस्तू इथे स्वस्तात उपलब्ध व्हायच्या आणि त्या इंग्लंडमध्ये घेऊन जायच्या आणि इंग्लंडमध्ये इंडस्ट्रीमध्ये त्याच्यामध्ये डेव्हलप करायचा आणि भारताला पुन्हा त्या जास्त किमतीने विकायच्या. अशा पद्धतीनं ब्रिटिश राजवटीनं भारतावरती साम्राज्य केलं आणि म्हणून दादाभाई नौरोजींनी ड्रेन थेरी नावाचा सिद्धांत मांडला. त्या सिद्धांतामध्ये त्यांनी विवेचन केलेले की हिंदुस्थानामध्ये सोन्याचे दिवस होते, हे सोन्याचे दिवस ब्रिटिश राजवटीनं पूर्णपणे ब्रिटिश व्यवस्थेमध्ये घेऊन गेलेले आहेत. म्हणजे जे काही होतं तर त्या ब्रिटिशांनी इथलं शोषण केलं, फक्त मानसिक पिळवणूक केली नाही तर आर्थिक पिळवणूक, अर्थव्यवस्था ही पूर्णपणे पिळवून नेली किंवा अर्थव्यवस्थेमध्ये जे काय होतं तर ते ब्रिटिशमध्ये गेले, ब्रिटिश लोक त्यांच्या मायदेशी घेऊन गेलेले आहेत. तर मला हे सांगण्याचा हेतू असा की अशा प्रकारच्या ब्रिटिश राजवटीनं व्यापार केला तत्कालीन काळामध्ये 16व्या 17व्या शतकामध्ये आणि व्यापाराच्या माध्यमातून आपला देश हा समृद्ध बनवला. फक्त भारतावरच सत्ता होती असं नव्हे, हिंदुस्थानावरच होते असं नव्हे, तर अगदी 1971पर्यंत देखील काही देश त्यांच्या ताब्यात होते. तर सांगायचं तात्पर्य असं की अशा पद्धतीनं व्यापार हा देशाच्या विकासाला कसा पुढे घेऊन जातो हे त्या देशांनी दाखवून दिलं. त्यानंतर जगातल्या अनेक देशांना या बाबतीतली जाणीव झाली. अनेक अर्थतज्ज्ञांनी, विचारवंतांनी त्याविषयीचं विश्लेषण केलं आणि मग त्यातून प्रत्येक देश आज व्यापाराच्या दिशेने वाटचाल करत असलेला आपणाला दिसतो आणि त्यामध्ये आपला देश देखील आघाडीवर असलेला आपणाला दिसतो. आज जगातल्या निम्म्या देशाबरोबर, निम्म्याहून अधिक देशांबरोबर भारताचा व्यापार असलेला आपणाला दिसतो. म्हणजे आपल्या देशामध्ये जे काही स्वस्तात उपलब्ध होईल, जे काही कमीत कमी खर्चात उपलब्ध होईल ते जास्तीचं उत्पादन करायचं आणि जगाच्या बाजारात विकायचं आणि जे इथं उत्पादित करायला खर्च अधिक येतो त्याची आयात करायची. अशा पद्धतीनं आयात आणि निर्यातीचा व्यापार हा प्रत्येक देशाने स्वीकारला आहे, तसाच भारताने स्वीकारलेला आपणाला दिसतो. आणि म्हणून मी आपणाला हे सांगणार आहे की अशा प्रकारचा रोल ऑफ इंटरनॅशनल ट्रेड इन इकॉनॉमिक ग्रोथ किंवा इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स हे नेमकं काय आहे, याच्यामधून आपणाला पुढचं काय शिकायचं आहे, तर हे मित्र हो आपणाला यामध्ये मी सांगणार आहे. मित्र हो, आपणाला प्रत्येक वर्षी विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये TY-BCOMच्या पण आणि TY-BAच्या पण टर्म एंडची प्रश्नपत्रिका असू देत किंवा विद्यापीठाचा ॲन्युअल पेपर असू देत, त्या पेपरमध्ये 100% आपणाला असा प्रश्न असतो की आंतरराष्ट्रीय व्यापाराची आर्थिक विकासामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका स्पष्ट करा किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे महत्त्व सांगा किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आर्थिक विकासाचे इंजिन आहे हे स्पष्ट करा. असं फक्त शब्दामध्ये फरक असतो, मात्र प्रश्नाचं उत्तर नेमकं तेच असतं.
म्हणजे जे आपण या ठिकाणी मांडणार आहे तर तेच उत्तर त्यामध्ये आपल्याला द्यायचं. तर अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराचं महत्त्व अभ्यासत असताना मित्रहो, आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये म्हणजे अलीकडच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराला अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर मी आपल्याला सांगितलं की इंग्लंडसारख्या देशानं आपला विकास हा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातूनच साध्य केलेला आहे. हे इतिहास आपण शिकलेला आहे आणि आजही इंग्लंड हा देश विकसित देश म्हणून ओळखला जातो. तर आधुनिक आर्थिक विकासाचा बेस, आधुनिक आर्थिक विकासाचा पाया हा आंतरराष्ट्रीय व्यापार असल्याचे स्पष्ट आहे. हे अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड, जपान या प्रगत देशांनी जी औद्योगिक प्रगती केलेली आहे तर त्या प्रगतीमध्ये महत्त्वाचं कारण की त्यांनी स्वीकारलेला व्यापार धोरण यामध्ये सापडतं. म्हणजे या देशानं औद्योगिक क्रांती घडून आणली. त्या घडून आणण्यापाठीमागचं कारण जर अभ्यासलं तर त्यामध्ये आहे आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण. म्हणून सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी हे सांगितलेलं आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार हा असा आहे का तो अर्थव्यवस्थेच्या उत्पादनात वाढ घडवून आणतो आणि नुसती वाढच घडवून आणत नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापार हा आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून काम करत असतो. तर अशा प्रकारचं इंजिन म्हणून काम करतो म्हणजे नेमकं काय काम करतो तर ते आपल्याला यामध्ये अभ्यासायचं आहे. तर मित्रहो, या अभ्यासक्रमामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या विविध पैलूंचा अभ्यास वर्षभर करणार आहोत. तर असा अभ्यास करत असताना हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचं नेमकं महत्त्व काय आहे, याचा रोल काय आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहे. तर मित्रहो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा विषयच मूळ का अभ्यासायचा, त्याचं काय नेमकं महत्त्व आहे हे प्रथमतः मी आपल्याला सांगतो. तर त्याचा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे लोकांचा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि विशाल बनतो. लोकांचा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि विशाल बनतो. म्हणजेच लोक संकुचित दृष्टीने त्याच्याकडे पाहत नाहीत तर व्यापक दृष्टीने पाहतात आणि आपल्या देशात ज्या साधनांची कमतरता आहे, जी साधनसंपत्ती कमी दिसते, अशा वस्तू व साधनांची परदेशातून आयात करता येते आणि विकासाचा दर देशातला वाढवता येतो. तसेच आपल्याकडं जे काही उत्पादन होतं, आपल्याकडं जे काही निर्माण केलं जातं तर ते अतिरिक्त उत्पादन विदेशात किंवा परदेशामध्ये त्याची निर्यात करता येते आणि त्या बदल्यात आपणाला आवश्यक असणाऱ्या वस्तू आयात करता येतात, परकीय चलन मिळवता येतं आणि त्यामुळे हे जे आपण काही करतो, हे समीकरण मांडतो, या समीकरणाचं उत्तर नेमकं जे आहे तर ते म्हणजे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आहे. आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे हे आपणाला समजतं. मित्रहो, जसं आपणाला भूक लागली का जेवण करतो, तसं आहे की देशाची इकॉनॉमी आहे की या इकॉनॉमीमध्ये जे काही बदल घडत असतात, जी डेव्हलपमेंट होत असते, तर जगामध्ये विकसित देशात किंवा विविध देशातलं जे काही साधनं आहेत की त्या साधनाच्या मदतीनं, तिथल्या साधनाच्या मदतीनं जे काही निर्माण झालेलं आहे ते स्वस्तात आहे तर ते आपणाला आपल्या देशात आणता येतं. आपल्या देशामध्ये जे स्वस्तात निर्माण होत आहे तर ते विदेशामध्ये देता येतं आहे. अशा देवाणघेवाणीचं, विनिमयाचं जे माध्यम आहे तर ते व्यापार आहे आणि या व्यापारामुळेच म्हणजे या घडामोडी या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रामुळे समजतात असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच लोकांचा दृष्टिकोन हा अधिक व्यापक आणि विशाल बनतो. त्याचबरोबर मित्रहो, विदेश व्यापार आणि विदेश भांडवल यांच्या साह्यानेच प्रत्येक देश हा विकास साध्य करत असतो. म्हणजे आज जे देश प्रगत मानले जातात, जे देश विकसित मानले जातात, या विकसित देशांच्या अंतर्गत बाजू अभ्यासली तर त्या देशातल्या साधनसंपत्तीचं परिणाम आणि त्यांची गतिशीलता ही व्यापारामुळे वाढलेली आपल्याला दिसून येते.
तर अशा परकीय व्यापारामुळेच विकासाचा दर वाढतो आणि आर्थिक विकासाची गती कायम ठेवण्याच्या दृष्टीनं प्रत्येक देश हा सतत धडपडत असतो. तर मित्र हो, आर्थिक विकास नेमका काय करतो, म्हणजे आर्थिक विकास मध्ये परस्परावलंबत्वाची भूमिका नेमकी काय आहे, की आर्थिक विकास हा नेमका फक्त प्रत्येक देशाच्या सरकारनं केलेल्या प्लॅनिंगमधून, केलेल्या पॉलिसीमधून होत असतानाच त्याच्या जोडीला इतर देशामध्ये नेमकं काय आहे, इतर देशातून आपल्याला काय मदत घेऊन पुढे जाता येईल, या पद्धतीनं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट होत असते. म्हणजे परस्परावलंबनातूनच पुढे जाण्याची जी वाटचाल निर्माण होते, पुढे जाण्याचा जो ट्रॅक मिळतो, तर तो व्यापाराने मिळत असलेला आपल्याला दिसतो. तर हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासामुळे आपल्याला समजतं. तर मित्र हो, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यानं लोकांना, राज्यकर्त्यांना, अर्थतज्ञांना एक दृष्टिकोन मिळतो, एक दृष्टी मिळते आणि आंतरराष्ट्रीय दृष्टी मिळाल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवरती, जागतिक पातळीवरती नेमकं काय आहे आणि आपण काय असलं पाहिजे हे आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासातून समजतं. म्हणजे एकूणच आपल्या देशामध्ये भेडसावणारे जे काही प्रश्न असतील, की जसं दारिद्र्याचा प्रश्न असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा असे प्रश्न, किंवा त्याचबरोबर आपल्या देशातलं असणारं एज्युकेशन असेल, आपल्या देशाची असणारी इंडस्ट्री असेल, आपल्या त्याच्यातला असणारा एकूणच ॲग्रिकल्चर सेक्टर असेल, या क्षेत्रामध्ये काय डेव्हलपमेंट करता येईल, काय त्याच्यामध्ये प्रोग्रेस करता येईल, त्याच्यामध्ये बदल कसे घडवून आणता येतील, तर हे समजण्याकरिता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास महत्त्वाचा आहे असं आपणाला सांगता येईल. त्याचबरोबर जागतिक पातळीवरती विविध देश जेव्हा आपल्या आपल्या पद्धतीनं काम करत असतात, तेव्हा प्रत्येक देशापुढे, म्हणजे असं आहे की जसं प्रत्येक व्यक्तीला काही ना काही प्रश्न असतो, प्रत्येक व्यक्तीपुढे काही ना काही समस्या असते, म्हणजे तो श्रीमंत असो किंवा गरीब असो. म्हणजे जसं व्यक्तीच्या पुढे अशा प्रकारचा प्रश्न असतो, समस्या असते, म्हणजे आर्थिक समस्याच नसते, तर काही लोकांना आर्थिक प्रश्न असतो, काहींना मानसिक प्रश्न असतो, काहींचा शारीरिक प्रश्न असतो. तर अशा प्रश्नांची सोडवणूक करत असताना व्यक्ती ही नेहमी एकापासून दुसऱ्याकडून काहीतरी शिकत असते. बऱ्याचदा असं घडतं की मित्र, अनेक सुज्ञ लोक आपल्या आपल्या पद्धतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. व पुढे जात असताना अनेक अडथळे पार करावे लागतात. मग अडथळे पार करत असताना बऱ्याचदा श्रीमंत व्यक्ती असेल तर त्या श्रीमंत व्यक्तीला त्याच्या परीनं काही ना काही प्रश्न असतो. म्हणजे समजा त्याची इंडस्ट्री असेल, त्याचा व्यापार असेल, त्याचा व्यवसाय असेल, तर त्यामध्ये इकॉनॉमिक्स त्याचं जरी चांगलं असेल तरी अनेक प्रकारचे प्रश्न असतात की ज्यामध्ये सरकारने काही जाचक अटी लादलेल्या असतात, त्याच्यामुळे त्याच्यापुढे प्रश्न निर्माण असतो. गरिबापुढे गरिबाच्या पद्धतीनं काही प्रश्न असतात. आणि मग हे प्रश्न हाताळण्याकरिता ती व्यक्तिशा जरी सामोरे जात असेल तरी त्याला कोणाचं ना कोणाची मदत घ्यावी लागते. जसं व्यक्तीच्या बाबतीत असतं तसंच राष्ट्राच्या बाबतीत असतं. राष्ट्राच्या बाबतीत देखील अशा प्रकारचे प्रश्न आहेत की प्रत्येक राष्ट्राकडे अशा प्रकारची पद्धती आहे की राष्ट्र म्हणून जेव्हा काम करतात तेव्हा त्यामध्ये राष्ट्राला, मी आपल्याला सांगितलं की प्रत्येक देशापुढे अनेक प्रकारचे प्रश्न आहेत की कॉमन प्रश्न आहे की त्यामध्ये विकसनशील राष्ट्रांमध्ये दारिद्र्याचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, अलीकडच्या काळात दहशतवादाचा प्रश्न आहे. मग हे प्रश्नाचा निपटारा कसा करायचा, तर अशा प्रश्नाचा निपटारा करण्याकरिता एकटा देश हे स्वतःच्या देशातला प्रश्न सोडवत असताना देखील इतर देशाकडून त्यासाठी मदत घ्यायला लागते. म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याची गरज भागवण्याचं काम ज्याच्या माध्यमातून होत असतं ते माध्यम आहे व्यापार. आणि म्हणून हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचं गणित सोडवण्याकरिता आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचा अभ्यास हा महत्त्वाचा असतो.
किंवा आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राच्या अभ्यासातून हे समजतं असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. तर मित्र हो, अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हे अर्थशास्त्र का अभ्यासायचं, ते का महत्त्वाचं आहे, तर ते मी आपल्याला सांगितलं. आणि त्याच्यातलंच आपल्याला घटक आहे की आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र अभ्यासण्यापाठीमागचं महत्त्वाचं कारण म्हणून मी 4 पॉईंट आपल्याला सांगितले की लोकांचा, व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन बदलतो. तो बदलतो म्हणजे फक्त बदलतोच नव्हे तर तो व्यापक आणि विशाल बनतो. विदेशी व्यापार आणि विदेशी भांडवल यानं काय घडून येतं हे जगाच्या इतिहासामध्ये किंवा एकूण जागतिक पातळीवरती आपल्याला दिसून येतं. आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये परस्परावलंबन कसं असतं याची समज येते. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रानं राज्यकर्त्यांना, धोरणकर्त्यांना, अर्थतज्ञांना काय म्हणजे आपली पॉलिसी कशी असावी, आपला रोल काय असला पाहिजे, आपण कोणत्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखली पाहिजे हे समजण्यासाठी आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र हा विषय महत्त्वाचा आहे. म्हणजेच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व हे यासाठी आहे की लोकांना, व्यापाऱ्यांना, राज्यकर्त्यांना, अर्थतज्ञांना त्यामधून एक वेगळी दिशा मिळते आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचं महत्त्व असलेलं आपल्याला दिसतं. तर आपण हे शिकत असताना त्याच्यातूनच मी आपल्याला सांगत होतो की हे आंतरराष्ट्रीय व्यापार हे आर्थिक विकासाचे इंजिन आहे. तर अशा प्रकारचं आर्थिक विकासाचं इंजिन कसं असू शकतं, हे पुढे घेऊन कसं जातं, तर हे आपल्याला यामध्ये शिकायचं. तर मित्र हो, यामध्ये एक काही पॉईंट मी आपल्यासमोर मुद्दे मांडलेले आहेत. तर त्यामध्ये श्रम विभागणी आणि विशेषीकरण. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे श्रम विभागणी आणि विशेषीकरणाचे फायदे कसे मिळतात, म्हणजे श्रमिकाच्या बाबतीत प्रत्येकाला ज्याच्या हातून, ज्याच्यामध्ये स्पेशलायझेशन आहे त्याच्या हातून एक जे काही निर्माण होतं तर ते उत्कृष्ट दर्जाचं असतं मित्र हो. आणि त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन त्याचं असतं. म्हणजे असं की BSc ॲग्री शिकलेला विद्यार्थी तो शेती संदर्भात रिसर्च करतो चांगला, BComमध्ये शिकणारे विद्यार्थी मॅनेजमेंटमध्ये येतात, इंजिनिअरिंगमध्ये काहीतरी करून दाखवतात, मेडिकल सायन्समध्ये मेडिकलमध्ये रिसर्च करत असतात. त्याच पद्धतीने आपल्या इकॉनॉमिक्समध्ये जे अभ्यासक आहे, विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना ही इकॉनॉमी नेमकी कशी असावी याच्यामध्ये ते पारंगत असतात. मला सांगायचं असं की प्रत्येक राष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या राष्ट्रातल्या लोकांच्याकडं एक स्पेशलायझेशन असतं आणि त्या स्पेशलायझेशनमुळे त्या प्रत्येकाला ज्याच्या परीनं त्याला काम मिळतं. मित्र हो, हे जसं मी आपल्याला क्वालिफाईड लोकांच्या बाबतीत सांगितलं, क्वालिफाईड विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगितलं, मुलांच्या बाबतीत सांगितलं, तसा जो कोणी निरक्षर आहे पण तो काम करतो, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये भर पडतो, त्याच्या हातून काही ना काही घडत असतं, अशा पद्धतीचा श्रमिक असतो, अशा पद्धतीचं तो श्रम देतो, काम करतो, ते काम स्पेशलायझेशनमध्ये मोडतं. की जसं बघा मित्र, एक तुम्हाला सर्वांना माहीत आहे की टेलर जसे कपडे शिवतो, टेलरकडून जशी कपड्यांची शिलाई चांगली होऊ शकते, तसं चप्पल आणि शूज शिवणाऱ्याकडून कपडे नाही चांगले शिवले जाऊ शकत. जसं शेतकरी चांगली शेती पिकवू शकतो तसं व्यापारी शेती नाही करू शकत. व्यापार करणारा व्यापार चांगला करू शकतो. तर म्हणजे प्रत्येकाचं त्याच्या क्षेत्रामध्ये त्याची मास्टरकी असते आणि मग त्याच्याकडून ते चांगलं काम होत असताना हे चांगलं काम अशा पद्धतीनं होतं की ते कमीत कमी खर्चात होतं. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक व्यक्ती ही अशी असते, त्याचा दृष्टिकोन असा असतो, त्याचा अप्रोच असा असतो की बाबा आपण जे काही करणार आहे, आपण जे काही पिकवणार आहे ते कमीत कमी खर्चात क्वालिटीचं कसं असेल, गुणवत्तेचं कसं असेल हे आहे. मित्र, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आपल्या परिसरामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी आहे, आपल्या परिसरामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहे. तर यांच्याकडून गुणवत्तापूर्ण अशा पद्धतीचा शेतमाल पिकवला जातो आणि त्याची आज निर्यात होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे हे शेतकरी असेल, उद्योजक असेल, व्यावसायिक असेल, व्यापारी असेल, यांच्याकडून जे कमीत कमी खर्चात उपलब्ध होतं आणि कमीत कमी खर्चात उपलब्ध होऊन
त्याच्यामध्ये विशेषीकरण होतं, स्पेशलायझेशन होतं आणि उत्पादन होतं. ते उत्पादन देशाला फायदेशीर असतं. मग देशाकडं जेव्हा अशा प्रकारचं उत्पादन निर्माण होतं तर देशाची गरज भागून देशांतर्गत मागणी बरोबर पुरवठा करून जे अतिरिक्त ठरेल त्याची निर्यात केली जाते. आणि म्हणून त्यासाठी व्यापाराचा रोल हा महत्त्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा महत्त्वाचा ठरत असलेला आपल्याला दिसतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा असा आहे की तो 2 किंवा 2पेक्षा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होत असते आणि त्यामुळे व्यापाराची व्याप्ती, व्यापाराचा स्कोप हा वाढत असतो. प्रत्येक देशामध्ये असणारी उपलब्ध साधनसंपत्ती विचारात जर घेतली तर त्या साधनसंपत्तीच्या मदतीनं पर्याप्त स्वरूपात त्याचा पर्याप्त वापर करून श्रमविभागणी आणि विशेषीकरणाचा फायदा घेता येतो. त्यामुळे कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेता येतं आणि हे उत्पादन मी आपल्याला सांगितलं की देशांतर्गत मागणी बरोबर पुरवठा करून जे अतिरिक्त ठरतं तर त्याची निर्यात केली जाते. आणि मग अशा प्रकारच्या निर्यातीकरिता आंतरराष्ट्रीय व्यापार हा महत्त्वाचा आहे किंवा त्यामध्ये व्यापाराचा रोल महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर त्याचा पुढचा घटक आहे की औद्योगिकरण. तर औद्योगिकरण देशातलं जर वाढवायचं असेल, उद्योगधंदे वाढवायचे असतील तर त्या उद्योगधंद्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे उद्योगधंदे, औद्योगिकरण, इंडस्ट्रीयल सेक्टर, या इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये अशा इंडस्ट्रीयल वस्तू निर्माण होतात आणि त्या इंडस्ट्रीयल वस्तू निर्माण होऊन देशाची गरज भागून आंतरराष्ट्रीय व्यापारानं जगाच्या बाजारात त्या वस्तू विकता येतात. म्हणून औद्योगिकरणाला मदत होत असलेली आपणाला दिसून येते. त्यानंतर उत्पादन वाढ घडून येते. तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादन वाढ होत असलेली आपल्याला दिसते. म्हणजे असं की ज्या वस्तूंचं उत्पादन करणं कमी खर्चाचं आहे आणि त्याचबरोबर अधिक फायद्याचं असतं अशा वस्तूंचं उत्पादन करण्यासाठी प्रत्येक देश हे तत्त्व स्वीकारतो, हे प्रिन्सिपल स्वीकारतो की श्रमविभागणी आणि विशेषीकरण. तर श्रमविभागणी आणि विशेषीकरणावरचा वापर करून आर्थिक आणि दर्जेदार उत्पादन घेऊन एकूण अशा प्रकारचं दर्जेदार उत्पादन झाल्यानंतर जागतिक उत्पादनामध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसते. आणि उत्पादन वाढल्यामुळे उपभोक्त्यांना जास्तीत जास्त वस्तू उपभोगायला मिळतात. जास्तीत जास्त वस्तू उपभोगायला मिळत असताना त्या कमीत कमी खर्चात उपलब्ध होत असलेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर अशा पद्धतीनं हा व्यापार महत्त्व का सांगतो किंवा यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापाराची अर्थव्यवस्थेतली भूमिका ही नेमकी कशी आहे. तर मित्रहो, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादन घटक एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहज जाऊ शकतात. तर मित्रहो, या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आज आपण बघतो की जगातल्या अनेक देशामध्ये की जसं बघा आजच्या स्थितीतली आकडेवारी तुम्ही बघा की जे छोटे छोटे राष्ट्र आहेत या राष्ट्रामध्ये म्हणजे कुवेत असेल, इराण असेल, इराक असेल किंवा एकूणच अरब राष्ट्र असतील किंवा त्याबरोबरच विकसित देश असेल की ज्यामध्ये इंग्लंड असेल, अमेरिका असेल, रशिया असेल, जपान, जर्मनी असेल, या प्रत्येक राष्ट्रांमध्ये जर लोकसंख्या अभ्यासली तर त्या लोकसंख्येमध्ये प्रत्येक देशात म्हणजे अमेरिकेचा एकटा विचार केला USA, युनायटेड किंगडम, या देशामध्ये भारतीय लोक कमीत कमी 10 लाख लोक असतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हे मी आपणाला सांगितलं की अरब राष्ट्रामध्ये देखील भारतातले लोक आहेत, जपानमध्ये आहेत, जर्मनीमध्ये आहेत, रशियामध्ये आहेत, दक्षिण कोरियामध्ये आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं त्या देशामध्ये रोजगार असेल, व्यवसाय असेल, व्यापार असेल तर लोक तिथे काम करत असले आपल्याला दिसतात. म्हणजे हे कशामधून सिद्ध झालं आहे तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादन घटक हे जो उत्पादनाचे 4 घटक सांगितले जातात तर त्यामध्ये भूमी म्हणजे भारतीय भूमी ब्रिटिशमध्ये वाहून नेता येणार नाही, पण श्रमिक म्हणून की ज्याच्याकडे काहीतरी आहे, स्किल आहे, अशा लोकांना विदेशामध्ये रोजगाराची संधी आहे, व्यवसायाची संधी आहे. मग
जसं रोजगार आणि व्यवसायाची संधी मिळते, तर ती संधी मिळण्यामध्ये व्यापाराचा रोल महत्त्वाचा असलेला आपणाला दिसतो. तर मी आपणाला हे सांगत होतो की भूमी वाहून नेता येत नाही. ॲडम स्मिथनं सांगितलं की सर्वात वाहून नेण्याचं जर कोणतं अवघड काम असेल तर ते श्रमिक आहे. पण आज आपण बघतो आजच्या काळामध्ये, आता हे कोविडचं प्रकरण थोडं बाजूला ठेवा, पण मागच्या 3 दशकाचा अभ्यास केला तर भारतीय लोक या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक देशामध्ये स्थायिक झालेले आहेत, अनेक देशामध्ये रोजगार मिळवलेला आहे. आणि त्यामुळे एकूणच सांगायचं असं की या श्रमिक या उत्पादन घटकाची गतिशीलता वाढलेली आहे, तो डायनॅमिक बनलेला आहे. आणि डायनॅमिक झाल्यामुळेच एकूण एम्प्लॉयमेंट पातळीमध्ये किंवा रोजगारामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. रोजगार मिळाला की लोकांना उत्पन्न मिळतं, लोकांना उत्पन्न मिळालं की लोकांकडून बचत होते, बचत झाली का त्याचं भांडवल संचय होतो, भांडवल संचय झाला का त्याची इन्व्हेस्टमेंट करता येते. म्हणजे देशाच्या अर्थप्रणालीमध्ये ही व्यवस्था निर्माण करण्याचं काम हे व्यापारामुळे होत असते असं आपणाला सांगता येईल. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार हा या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर बघा, तिचा पुढचा घटक आहे की उपभोक्त्यांचे समाधान वाढतं, ग्राहकाचा संतोषाधिक्य वाढतं. तर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि उपभोक्त्याचं समाधान याचं नातं अतिशय जवळचं आहे. मित्रहो, आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे विशेषीकरण असतं आहे, त्याचबरोबर श्रमविभागणीचं तत्त्व तिथे अवलंबिलं असतं आहे. त्यामुळे कमी खर्चात दर्जेदार वस्तू उपलब्ध होते. आणि मी आपणाला सांगितलं की आपल्या देशामध्ये जे नाही तर ते विदेशातून आणता येतं आहे आणि आपल्या देशातल्या लोकांना, उपभोक्त्यांना, ग्राहकांना ते खरेदी करता येत आहे. तर हे जे काही आहे ना, तर ते आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे घडून येत असलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर बघा, प्रत्येक देशाची इकॉनॉमी, प्रत्येक देशाची आर्थिक वाटचाल होत असताना प्रत्येक देशाचं एकूणच व्यापार व्यवहार हे बाजू सुरळीतपणे पार पाडत असताना अशा प्रकारचं काही संकट निर्माण होतं की ज्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असेल, की जसं अतिवृष्टी असेल, महापूर असेल, दुष्काळ असेल, भूकंप असेल, अशा नैसर्गिक आपत्तीमुळे देशाची फार मोठी जीवितहानी होते, वित्तहानी होते, आर्थिक हानी होते, राष्ट्रीय उत्पन्न घटतं आणि देशावरती एक संकट, आर्थिक संकट उभा राहतं. अशा प्रकारचं संकट उभा राहिल्यानं अशा परिस्थितीत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर तो देश, ते राष्ट्र व्यापार करत असेल तर त्या व्यापारामध्ये जे सलोख्याचे संबंध, रिलेशन निर्माण झालेले आहेत, सहकार्याचे रिलेशन निर्माण झालेले आहेत, अशा वेळेला विदेशी मदत 100% मिळते. आणि मग त्यामध्ये विकसित देश पुढे येतात, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आर्थिक संस्था पुढे येतात. गरीब राष्ट्रावरती असं संकट आलं तर त्या देशाची इकॉनॉमी त्यामध्ये पुढे घेऊन जाण्याकरिता आंतरराष्ट्रीय व्यापार हा महत्त्वाचा रोल बजावत असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे तात्पर्य असं की नैसर्गिक संकटांवरती मात करण्याकरिता देखील जर समजा या देशामध्ये जे काय निर्माण केलं जातं, समजा भारतासारख्या देशामध्ये शेती क्षेत्रातून निर्माण केलं जातं आहे आणि शेती क्षेत्रालाच संकट आलेलं आहे, दुष्काळ पडतो आहे, महापूर येतो आहे, अशा संकटानं शेती उत्पन्न घटतं आहे आणि भारतासारखी या देशाची प्रचंड अशी लोकसंख्या आहे, मोठी लोकसंख्या आहे. या लोकसंख्येला पुरेल एवढं अन्नधान्य भारताकडे जरी साठवलेलं असेल तरी परंतु अनेक त्याचबरोबर गरजा असतात. तर त्या गरजा भागवण्याच्या दृष्टीनं व्यापारानं रिलेशन जोडल्यामुळे विकसित देश मदत करत असले आपल्याला दिसतात. आणि म्हणून आर्थिक विकासाचा वेग खंडित न होता तो प्रवाहित राहतो किंवा त्यासाठी तो फ्लोमध्ये तो देश राहतो. त्या देशाची इकॉनॉमी थांबत नाही, तो पुढे जात असते. त्यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार हा महत्त्वाचा असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर
जागतिक पातळीवरती अशा प्रकारची मोनोपॉली निर्माण झालेली असेल तर ती मोनोपॉली कंट्रोलमध्ये येते. म्हणजे एक काळ असा होता की फक्त इंडस्ट्रीयल वस्तू विकसित देशानं विकायच्या आणि विकसनशील देशानं कच्चा माल त्यांना पाठवायचा, तर त्यांच्या वस्तू 100 पट किंमत आणि विकसनशील देशांच्या किमती मात्र नाममात्र असते. अशा प्रकारची जी मोनोपॉली होती तर ती विकसित देशाची, विकसित राष्ट्रांची मोनोपॉली आंतरराष्ट्रीय व्यापारानं कमी झालेली आपणाला दिसून येते. म्हणजे उत्पादकांमध्ये अशा पद्धतीचा जो रोल होता, व्यापाऱ्यांमध्ये जो व्यापाऱ्यांची जी भूमिका होती की आम्ही करू ते, तर व्यापारानं तसं होत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अशा प्रकारच्या मोनोपॉलीवरती कंट्रोल आलेला आपणाला दिसून येतं. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे काय घडतं, तर आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे उत्पादनात सातत्य निर्माण होतं किंवा उत्पादन हे सतत निर्माण होत असतं. प्रत्येक देश त्याच्या परीनं उत्पादन घेत असतो आणि हे प्रोडक्शन स्वतःच्या देशाची गरज भागून परदेशामध्ये त्याची विक्री केली जाते. त्याच्या पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे किंमत पातळी स्थिर राहायला मदत होते. म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे एखाद्या देशात विशिष्ट वस्तूची मागणी वाढली तर अशा वेळेला त्या वस्तूची मागणी बरोबर पुरवठा करण्याकरिता देशांतर्गत व्यवस्था नसेल तर विदेशातून त्याची आयात केली जाते. तर आपण मित्रहो हे प्रत्येक वर्षी अभ्यासतो. बऱ्याचदा तुम्हाला माहीत आहे की आपल्या देशामध्ये असं घडतं अधूनमधून मागच्या 2 वर्षामध्ये की सफरचंदापेक्षाही कांद्याचं मार्केट हे वाढलेलं होतं. मग अशा वेळेला सर्वसामान्य लोकांना कांदा घेणं मुश्किल झालेलं होतं. मग या परिस्थितीवर मात करण्याकरिता भारत सरकारनं कांद्याची आयात केली. मग सांगायचं तात्पर्य असं की सर्वसामान्य लोकांना वाढत्या किमतीचा, वाढत्या वाढीचा त्यांच्या इकॉनॉमीवरती प्रभाव पडू नये, त्यांची इकॉनॉमी ढासळू नये, सर्वसामान्य लोकांना त्याची झळ पोहोचू नये, तर यासाठी वस्तू आणि सेवांच्या किमती स्थिर कशा राहतील, त्यांच्या आवाक्यात कशा राहतील, या दृष्टीनं सरकार प्रयत्न करत असतं. आणि सरकार त्यासाठी प्रयत्न करत असताना गरज पडेल तेव्हा देशांतर्गत उत्पादन कमी पडलं तर विदेशातून त्याची आयात केली जाते आणि लोकांना उपलब्ध करून दिलं जातं. तर हे व्यापारामुळे होत असलेलं आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट, तांत्रिक प्रगती किंवा टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट होत असते, टेक्नॉलॉजी प्रोग्रेसमध्ये जाते. म्हणजे विकसनशील देशामध्ये जे उत्पादनाचं टेक्निक आहे तर ते विकसनशील देशामध्ये उत्पादनाची टेक्नॉलॉजी किंवा प्रोडक्शन टेक्नॉलॉजी आहे, टेक्निक आहे, तर ते बऱ्याचदा लेबरच्या माध्यमातून असतं, श्रमाच्या माध्यमातून असतं. पण या श्रमिकाच्या जोडीलाच जर भांडवल प्रधान उत्पादन तंत्र वापरलं तर चांगल्या प्रकारची वस्तू निर्माण होते, ती दर्जेदार असते, त्याला जगाच्या बाजारात किंमत मिळते आणि मग विकसनशील देश हे विकसित देशांबरोबर व्यापार करत असताना अशा पद्धतीनं शिकत असतात आणि त्याच्यातून नवीन टेक्नॉलॉजी काय आहे, नवतंत्रज्ञान काय आहे, तर ते आणण्याचा प्रयत्न केला जातो. तर अशा पद्धतीनं पुढे जाऊन की आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य वाढतं. या आंतरराष्ट्रीय पातळीवरती अशा प्रकारचा व्यापार, वस्तू आणि सेवांचाच फक्त व्यापार होत नाही, तर मित्रहो देशातल्या रूढी, परंपरा, संस्कृती आणि विचारांची, आचारांची देवाणघेवाण होत असते. देशादेशातले संबंध वाढत जातात आणि त्याच्यातून कॉपरेशन किंवा सहकार्य वाढत जातं आणि त्यामधून आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण होतं, एकात्मता निर्माण होते, जागतिक एकात्मता प्रस्थापित व्हायला मदत होते. तर हे आंतरराष्ट्रीय व्यापार या घटकानं साध्य होऊ शकतं. तर त्याचबरोबर मित्रहो आंतरराष्ट्रीय व्यापार आणि काय करू शकतो तर ते मी आपल्याला बऱ्याच मुद्द्यांच्या आधारे सांगतोय. तर आता उर्वरित जे घटक आहे तर ते आपण पुढच्या पिरियडला हाच घटक पुढच्या लेक्चरच्या वेळेला अभ्यासणार आहे.
थँक्यू.